एक ताजी बातमी आपल्यापर्यंत पोहोचतीये, ती आता आपण पटकन पाहणार आहोत। ती आहे रुपाली चाकणकर यांच्या संदर्भातली। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अखेरीस रुपाली चाकणकरांचा महिला आयोग अध्यक्षाचा राजीनामा आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांची वर्षा बंगल्यावर बोलवून कान उघाडणी केली होती आणि थेट राजीनामा तात्काळ द्या असे आदेश दिले होते। राजीनामा देण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांची त्यांनी भेट घेतली। अशोक खरत प्रकरण हे रुपाली चाकणकरांना चांगलंच भोवलेलं दिसतंय। ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ज्योत्स्ना, राजीनाम्याचं पत्र तुम्ही वाचलं का? राजीनामा द्यायला कारण काय दिलंय चाकणकरांनी? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की रुपाली चाकणकर जे आहेत त्यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचं जे आहे ते राजीनामा दिलेला आहे आणि याच्यामध्ये त्यांनी कोणतंही कारण जे आहे, विशेष कारण जे आहे ते त्यांनी दिलं नसून त्यांनी फक्त सांगितलं की माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेनं सदर पदाचा राजीनामा या पत्राद्वारे आपणास सादर करत आहे असं लिहून राज्य महिलाच्या आयोग जे आहे रुपाली चाकणकर अध्यक्ष त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांच्या राजीनाम्याची जी आहे ते एक प्रत पाठवलेली आहे आणि राजीनामा जो आहे रुपाली चाकणकर यांचा स्वीकार करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकर यांना आदेश दिला होता की त्यांनी तत्काळ त्यांच्या पदाचा जो आहे तो राजीनामा द्यावा आणि असंच त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी सुद्धा रुपाली चाकणकर यांना तत्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती आणि रुपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांना त्यांच्या राजीनाम्यावर सगळी माहिती दिली आणि त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोग पदाचा राजीनाम्याची एक प्रत जी आहे, लेखी प्रत जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवली। मात्र यामध्ये रुपाली चाकणकर यांनी सरळ सांगितलेलं आहे की मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे आणि स्वेच्छेने राजीनामा देत आहे। पटकन पुढचा प्रश्न आहे माझा आपल्याकडे, तो असा आहे की या स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला जर समजा महिला आयोगातला नवा अध्यक्ष जायची वेळ आली तर प्राप्त स्थितीमध्ये आपल्याला काय वाटतं? राष्ट्रवादीत काही नावं आहेत का महिला आयोग भाजपाकडे जाऊ शकतो? सध्या महिला आयोग जे आहे ते आता राष्ट्रवादीकडेच राहील की ते भाजपकडे जाईल हे आता येणाऱ्या मीटिंग मध्ये ठरेल। मात्र राष्ट्रवादीकडे आपण बघितलं तर पहिल्यांदा धनंजय मुंडे, त्यानंतर माणिकराव कोकाटे आणि त्यानंतर नरहरी झिरवळ यांच्या स्टाफवरती झालेल्या लाचखोर प्रकरणीचा आरोप आणि त्यानंतर आता रुपाली चाकणकर यांच्यावरती झालेले वादग्रस्त आरोप, त्यानंतर हे पद जे आहे ते रुपाली चाकणकर यांच्या राष्ट्रवादीकडे राहील की नाही याबाबत जे आहे ते आता शंका उपस्थित होते। मात्र राष्ट्रवादीकडनं अशा प्रकारचा जो भ्रष्टाचाराच्या एकानंतर एक जे मुद्दे उपस्थित होतात आणि त्यांचे नेते जे आहेत अशा वादग्रस्त प्रकरणामध्ये सापडले जातात, त्याच्यामुळे हे पद जे आहे महाराष्ट्र महिला राज्य आयोगाचं ते पद राष्ट्रवादीकडे राहील की नाही। एका आणखी प्रश्नासाठी तयार राहा, कारण इथे आम्ही जो फोटो पाहतो आहोत राजीनामा सुपूर्द करतानाचा फोटो, तो फोटो पाहिला तर प्रश्न पडेल राजीनामा कोण देत आहे? सुनेत्रा पवारांचा चेहरा पडलाय आणि राजीनामा देणाऱ्या रुपाली चाकणकरांच्या चेहऱ्यावर हसू आहे, अजिबात खेद नाही, कसल्याही प्रकारची खंत नाही। इतक्या अशा अवस्थेमध्ये, इतक्या निर्ढावलेल्या स्थितीमध्ये यावं माणसांनी राजीनामा देताना? हाच प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय की रुपाली चाकणकर जे आहेत त्यांची अनेक पूर्वीची भाषणं बघितली किंवा त्यांचा आताच महिला दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमातली भाषणं पाहिली तर रुपाली चाकणकर ह्या त्याच रुपाली चाकणकर आहेत का ज्यांचे अशोक खरात यांच्या सोबत जे आहेत त्यांचे पाय धुतानाचे फोटो आहेत? असं आपल्याला एक आश्चर्य वाटेल। त्याचे दोन्ही म्हणजे महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचे झालेले कार्यक्रम, त्यांची भाषणं आणि अशोक खरात यांच्यासोबत त्यांचे छत्री धरलेले फोटो, त्यांचे पाय धुतानाचे फोटो जर पाहिले तर एकूणच रुपाली चाकणकर यांच्या चॉईस वरती किंवा एकूणच त्यांच्या भाषणांवरती जे आहे एक प्रश्न उपस्थित होतोय की चॉईस मी अशासाठी म्हणेन कारण त्यांची भाषणं जी आहे ती अगदी मी सुधारणावादी असल्याचं त्या सातत्याने म्हणतात की मी सुधारणावादी विचारधारेची आहे आणि असं असताना सुद्धा कर्मकांड या गोष्टीला त्यांनी खूप प्राधान्य दिलेलं दिसतंय आणि त्यांनी इतकंच नव्हे तर त्यांच्या भाषणामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतंय की माझा जन्म कशासाठी झाला, परत मी या जन्मात येऊन मला काय काम करायचं याचं मार्गदर्शन सुद्धा मला अशोक खरात यांनी केल्याचं सुद्धा त्यांच्या भाषणातून पाहायला मिळतं। आपल्याला वेळेची मर्यादा आहे ज्योत्स्ना, त्याचमुळे आपल्याला थांबवतो। खूप खूप आभार, आपण ही बातमी आपल्यापर्यंत प्रेक्षकांपर्यंत आणली त्यासाठी।